सर्वांनाच उत्सुकता लागलेल्या कन्नड जिल्हा परिषद गटाच्या 9व्या फेरी अखेर निकाल आपल्या हाती आलेला आहे। कन्नड तालुक्यातल्या 9व्या फेरी अखेर नागद गटात तृप्ती दिलीपसिंग राजपूत काँग्रेस पक्षाच्या आहेत, त्या आघाडीवर आपल्याला बघायला मिळत आहेत। दुसऱ्या स्थानावर चंद्रकला उत्तमराव राठोड शिवसेनेच्या आहेत आणि तिसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा चव्हाण आपल्याला बघायला मिळत आहेत। देवगाव रंगारी प्रथम स्थानावर जर बघायला गेलं तर भाजपचे डॉक्टर संजय गव्हाणे सर लीड करताना आपल्याला बघायला मिळत आहेत। दुसऱ्या स्थानावर शिवसेनेचे रमेश जाधव, तिसऱ्या स्थानावर उबाटाचे डॉक्टर अण्णा शिंदे आपल्याला बघायला मिळत आहेत। कुंजखेडा गटात प्रथम स्थानावर उबाटाच्या सुनंदा अण्णासाहेब चव्हाण ह्या आघाडीवर आहेत। दुसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिता युवराज चव्हाण आपल्याला बघायला मिळत आहेत। किशोर गटामध्ये रायबान जाधव विकास आघाडीने ट्रॅक्टरने मोठा फॅक्टर केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहेत। संजय निकम आघाडीवर आहेत। दुसऱ्या स्थानावर उबाटाचे केतन काजे यांच्यात काट्याची टस्सल आपल्याला बघायला मिळत आहे। चिंचोली लिंबाजी गटात जर बघितलं तर शिवसेनेचे रावसाहेब सांडू पवार हे आघाडीवर आहेत आणि भाजपचे भरतसिंग राजपूत दुसऱ्या स्थानावर आपल्याला बघायला मिळत आहेत। तिसऱ्या स्थानावर गजानन गवळी चिंचोली लिंबाजी गटात आपल्याला बघायला मिळत आहेत। हातनूर गटात पहिल्या स्थानावर भाजपच्या मीनाक्षी किशोर पवार आघाडीवर आहेत। दुसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कौशल्या विठ्ठल पवार दुसऱ्या स्थानावर आहे, त्यांच्यात काट्याची टस्सल आपल्याला बघायला मिळत आहे। जेहूर गटात प्रथम स्थानावर भाजपच्या मंजुषा मालदोडे आघाडीवर आहेत। दुसऱ्या स्थानावर सुभद्रा संतोष मालदोडे आपल्याला बघायला मिळत आहेत। म्हणजे भाजपच्या मंजुषा मालदोडे विरुद्ध सुभद्रा मालदोडे यांच्या काट्याची टस्सल आहेत। चिंचोली लिंबाजी गटातच शिवसेनेचे सांडू पवार आपल्याला आघाडीवर बघायला मिळत आहेत। देवगाव रंगारी हातनूर या गटात जर बघितलं तर भाजप आघाडीवर आहेत आणि चिकलठाणामध्ये उबाटा आघाडीवर आहेत। नागदमध्ये काँग्रेस आघाडीवर आहेत आणि चिंचोली लिंबाजी गटात शिवसेना आघाडीवर आहेत। किशोर गटात रायबान जाधव आघाडीवर बघायला मिळत आहेत। म्हणजे भाजप देवगाव रंगारी हातनूर जेहूर म्हणजे 3 गटात आहे। चिकलठाणा उबाटा आघाडीवर आहेत, नागदमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे आणि चिंचोली लिंबाजीमध्ये शिवसेना आणि किशोर गटात रायबान जाधव आघाडीवर आहे। तर हा कन्नड तालुक्याची ही 9वी फेरी होती। निश्चितच शेवटच्या निकालही आपल्याला आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहेत। बघत राहा लॉर्ड मराठवाडा चॅनल।